तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घरी आता पोलीस दाखल झालेले आहेत। या महिलेच्या घराच्या बाहेर सध्या महिला पोलीस या ठिकाणी तैनात आहेत। फडणवीसांच्या कार्यालयाच्या बाहेर काल संध्याकाळच्या सुमारास या महिलेने तोडफोड केली होती। ही महिला पास घेऊन वर गेली होती का याचा देखील तपास आता केला जातोय। मात्र 6व्या मजल्यावर जाऊन तिने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी काढून फेकलेली आहे। तसंच तिथे ज्या कुंड्या होत्या त्या सुद्धा तिने फेकून दिल्या होत्या। ही महिला 6व्या मजल्यावर पोहोचली कशी याचाही आता तपास केला जातोय। तर आता आपण पाहतो की या महिलेच्या बिल्डिंगच्या खाली देखील पोलिसांचा मोठा ताफा, त्याचबरोबर या महिलेच्या घराबाहेर देखील महिला पोलीस तैनात आहेत। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। फडणवीसांच्या कार्यालयामध्ये तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराच्या बाहेर आता महिला पोलीस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। 5 ते 6 महिला पोलीस जे आहेत ते या महिलेच्या घराबाहेर या ठिकाणी थांबलेले आहेत। बिल्डिंगच्या खाली देखील पोलिसांचा मोठा ताफा आहे। पोलिसांची ही कारवाई थेट लाईव्ह आपण पाहताय TV9 मराठीवर। तर ही कालची दृश्य आहेत। तर रामगिरी हाइट्स या बिल्डिंगच्या खाली आता सध्या पोलिसांचा मोठा ताफा आणि त्याचबरोबर या महिलेच्या घराबाहेर देखील महिला पोलीस थांबलेले आहेत। कोणत्याही क्षणी त्या महिलेला या ठिकाणाहून अटक केली जाईल। 6वा मजला ज्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं दालन आणि अत्यंत सेन्सिटिव्ह असलेला हा मजला, त्या ठिकाणी जाऊन या महिलेनं तोडफोड केली होती। त्यानंतर आज या महिलेची ओळख पटलेली आहे आणि तिच्यावर कारवाई केली जाते। थेट आपण जाऊयात या बिल्डिंगच्या खाली आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, आता तिथे काय सुरू आहे? नक्कीच या महिलेचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आपण सुद्धा या महिलेच्या घरी जाऊन नेमकं त्यांनी हे कृत्य का केलं हे सुद्धा जाणून घेणार आहोत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या इमारतीच्या बाहेर सध्या तैनात करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी अर्धा तास ब्रेन स्टॉर्मिंग केलं पण महिलेनं काही दरवाजा उघडला नाहीये। त्यामुळे दरवाजा तोडला जाणार आहे का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। महिला पोलिसांचं एक पथक जे आहे ते त्या ठिकाणी दाखल झालं। मी माझा कॅमेरामॅन मनीषला सांगेल की आत यावं आणि थेट वरती जाणार आहोत आणि वर जाऊन आपण या महिलेच्या घराबाहेरच या महिला तर आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आता या महिलेच्या घराबाहेर जात आहेत। तर महिलेच्या घराबाहेर म्हणजे तिला बाहेर बोलावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला आहे, मात्र या महिलेनं अद्याप दरवाजा उघडलेला नाही। आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड देखील आता या महिलेच्या घरापर्यंत तिथे पोहोचतायत। त्यावेळेला पोलीस आता नेमकी कशी कारवाई करणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ही सगळी थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। सध्या पोलिसांचा मोठा ताफा या बिल्डिंगच्या खाली आहे। महिला पोलीस देखील मोठ्या संख्येने आहेत। त्याचबरोबर या महिलेच्या दरवाजाच्या बाहेर देखील महिला पोलीस होत्या। त्यांनी या महिलेला इथून दरवाजा उघडण्यासाठी विनंती देखील केली होती। या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। 6व्या मजल्यावर सध्या आपण आहोत आणि 6व्या मजल्यावर बेल वाजवून आपण प्रयत्न करणार आहोत या महिलेला बोलवण्याचा आणि बाहेर बोलवण्याचा। आपण पाहतो या ठिकाणी दरवाजा सुद्धा काही प्रमाणामध्ये तुटलेला आहे। दरवाजा तुटलेला आहे आणि या महिलेला बाहेर बोलवण्याचा प्रयत्न झाला पण महिलेनं काही दरवाजा या ठिकाणी उघडलेला नाहीये। बेल वाजवतो आपण पण अद्यापही न पोलिसांना कुठली दाद दिलेली आहे, न या ठिकाणी वरिष्ठ पोलिसांना तसेच मीडियालाही कुठलीही दाद दिली जात नाही। आपण पुन्हा एकदा बेल वाजवणार आहोत आणि ताई ताई तर ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तुम्ही तर आपले प्रतिनिधी देखील आता 6व्या मजल्यापर्यंत पोहोचलेत आणि या महिलेच्या घराबाहेर आता आपण पाहतो की पोलिसांचा मोठा ताफा, महिला पोलीस या ठिकाणी आहेत आणि या महिला पोलिसांनी या महिलेला दरवाजा उघडण्यासाठी वारंवार विनंती देखील केली आहे, मात्र या महिलेनं अद्याप दरवाजा उघडलेला नाही। त्यामुळे आता पोलीस कशी कारवाई करतात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तो सुद्धा उघडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। तर 6व्या मजल्यावर ही महिला राहते आणि त्या महिलेच्या घराबाहेर आता सध्या मोठ्या संख्येनं पोलीस आहेत, महिला पोलीस देखील आहेत। 8 ते 10 महिला पोलीस सध्या या ठिकाणी या मजल्यावर इथे आहेत आणि त्या महिलेनं दरवाजा उघडावा यासाठी तिला विनंती देखील केली जात आहे। वारंवार पोलिसांकडनं बेल वाजवली जाते, मात्र ही महिला दरवाजा उघडण्यास काही तयार नाही। याआधी देखील या पोलिसांनी या महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ही महिला दार उघडत नसल्याने आता महिला पोलिसांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। या महिला पोलिसांनी देखील या महिलेला समजावायचा प्रयत्न केलेला आहे, मात्र सध्या ही महिला दरवाजा कधी उघडते याकडे लक्ष असणार आहे। तर 2 दृश्य आपण पाहतो। ज्यावेळेला काल संध्याकाळच्या सुमारास या महिलेनं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात बाहेर तोडफोड केली आणि त्यावेळची ही दृश्य आणि त्या महिलेपर्यंत आता पोलीस पोहोचलेले आहेत।
रामगिरी हाईट्स या बिल्डिंगमध्ये 6व्या मजल्यावर ही महिला राहते. तिथे आता पोलीस गेलेले आहेत आणि पोलीस वारंवार या महिलेला दरवाजा उघडण्यासाठी विनंती करतायत. या सगळ्या नाट्यमय घडामोडी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहतोय. तर तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घरी आता पोलीस दाखल झालेत, मात्र ही महिला दरवाजा उघडण्यास तयार नाही. गेला साधारण आता अर्धा तास झालेला आहे. पोलीस या महिलेच्या घराबाहेर आहेत, मात्र अद्यापही या महिलेनं दरवाजा उघडलेला नाही किंवा ती महिला बाहेर आलेली नाही. या महिलेनं घराबाहेर येण्यास नकार दिलेला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार या महिलेचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि तिच्या विरोधात इमारतीमध्ये देखील अनेक तक्रारी आहेत. तर पोलिसांनी देखील त्याच्या नातेवाईकांना, या महिलेच्या नातेवाईकांना सध्या बोलवलेलं आहे. ही महिला कोणाचा ऐकून दरवाजा उघडते का याचे सगळे प्रयत्न सध्या पोलिसांमार्फत सुरू आहेत. तोडफोड ज्या महिलेने केली त्या महिलेच्या घराबाहेरची ही दुसरी दृश्य आपण पाहतोय. मोठा पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे. इमारतीच्या खाली देखील तेवढीच सुरक्षा आहे आणि या इमारतीच्या 6व्या मजल्यावर देखील महिला पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर मंत्रालयामध्ये गोंधळ घालणाऱ्या या महिलेच्या घरापर्यंत आता पोलीस पोहोचलेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो. 6व्या मजल्यावर ही महिला राहते. तिचा दरवाजाजवळ अशा प्रकारे तुटलेला देखील आहे आपण पाहतोय आणि या महिलेला आता दरवाजा उघडावा यासाठी वारंवार विनंती केली जाते. पोलीस अजूनही या महिलेच्या घराबाहेर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या या महिलेची ओळख पटली आहे आणि तिथपर्यंत आता पोलीस पोहोचलेत. काल सायंकाळी 6:30 ते 6:45च्या दरम्यानची ही घटना आहे. मात्र ही जी घटना घडली त्यामुळे राज्यातील महत्त्वाचे प्रशासकीय ठिकाण ते म्हणजे मंत्रालय येथील सुरक्षा व्यवस्थेवर शंका निर्माण झाली आणि देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय जे आधीच हाय सिक्युरिटी झोनमध्ये असतात या ठिकाणी या महिलेने गोंधळ घातल्यामुळे आता सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह.